हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल मिस्टर आणि मिसेस चव्हाण. तर आजचा व्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. सो मी स्वतःला एक चॅलेंज दिलेलं आहे की मला एका स्ट्रेंजरच्या लग्नात जाईल आणि त्यांना म्हणजे ऑब्वियसली खाणार पिणार, फोटो विटो काढणार आणि त्यांना जाऊन भेटणार पण आहे आणि सांगणार की मला त्यांच्या लग्नाचं इन्व्हिटेशन नव्हतं पण मी त्यांच्या लग्नात अशीच आलेली आहे. विचार करूनच हवा टाईट होते फुल की कसं करणार आहे मी हे. मला काहीच आयडिया नाही आहे की भीती जाम वाटते मला, पण मला खूप होतं यार माझं मन की मला असं काहीतरी करायचं आहे. माझ्याकडे एवढी हिंमत कुठून येणार आहे. एकदा ना आम्ही त्या ग्रीन विलेजच्या रेस्टॉरंटमध्ये गेलेलो आणि तिकडे ऑलरेडी एकाचं लग्न होतं, आमची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा गेलेलो. तर तेव्हा मी महेशला बोललेली चल ना यार जाऊया तिकडे, आपले पैसे पण वाचतील रेस्टॉरंटचे, तिकडे जाऊन जेऊया. तर महेश बोलतो तू जा, मी काय येत नाही. तर माझं राहून गेलं. पण मला कोणतरी असं पाहिजे जो माझ्या त्याच्यामध्ये हिंमत असेल तो मला घेऊन चाल आतमध्ये. म्हणून मी माझ्या आज माईला आणि आरतीला घेऊन चालली आहे की असं मला पण असं वाटणार नाही की मी एका स्ट्रेंजरच्या लग्नात आले. असं वाटेल की हां बाबा मला ओळखतात तिकडे लोक, म्हणून त्या दोघींना घेऊन चालले. त्या लोकांना पण किती बोलून त्या लोकांना मी रेडी केलं की बाबा माझ्यावर प्लीज चला चला. मग ते लोक रेडी झालेत, म्हणजे माझ्यावर यायला रेडी झालेत आणि आम्ही लोक सगळे जाऊ तिकडे. तर तुम्ही पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला कळेल काय काय होतं आहे ते. सो स्टे ट्यून. भारी, मला आताच माझी हवा टाईप झाली की हे मी चॅलेंज पूर्ण करू शकणार आहे की नाही मला माहीत नाही. त्यासाठी व्लॉग तुम्हाला पण पूर्ण बघावा लागेल, तरच कळेल की हा चॅलेंज आपला पूर्ण होतोय की नाही. तो मला लाईफ टाईम असं लक्षात राहील की मी असं काहीतरी कांड केलेलं लाईफमध्ये. सो हा आहे माझं आउटफिट, पूर्ण आउटफिट थोड्या वेळ दाखवते प्रॉपर. अजून पण माझ्या बॅक ऑफ द माइंड चाललं आहे मी हा पूर्ण चॅलेंज करू शकणार आहे की नाही. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझी हिम्मत वाढवा, हम कर सकते हैं. खूप सिम्पल आणि डिसेंट लुक ठेवला आहे, जास्त काही हेवी केलं नाही आहे. बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना तसं. पण अजून मी काय करू, हेवी मेकअप. ऑलरेडी लेहंगा घातलेला आहे आणि मी ना ॲक्सेसरी दुसरी घातलेली, डायमंडचा सेट घातलेला पण तो ह्याच्यावरती चांगला वाटत नव्हता, तो मी चेंज केला आणि फक्त झुमके घातलेत रेड कलरचे आणि पिंक कलरचा आय शॅडो लावले आणि ग्रीन कलरचा आयलायनर, कारण की दोन्ही आहे माझ्याकडे पिंक आणि ग्रीन. कशी दिसते मी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पूर्ण लुक थोड्याच वेळात दाखवते मी, कारण की आरती पण तयारी करते. तर ती आता दाखवणार नाही मला, माझा बोलेल तू नंतर व्हिडिओ बनव, आता मला तयार होऊन दे, नाही तर मी येणार नाही. ह्या लोकांनी तर उठसूट एकच धमकी की मी येणार नाही म्हणून. क्या करेगा ते काय ते एक तो है ना. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. पूरी में तो गधे को भी बाप बनाना पड़ता है, क्या ही कर सकते. तर माई पण रेडी झालेली आहे. माईचा लुक पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते, म्हणजे मला वाटतं आपण तिकडे पोहोचलो त्यांचा मी तुम्हाला लुक दाखवते. ग्रीन ग्रीन एक आपला पण फालतू काय करते त्यांना दाखवते, आम्ही प्रोमो करतोय. तर आम्ही आज जाणार ना तो ग्रीन विलेज रिसॉर्ट आहे, तिकडे हॉटेल पण आहे आणि रिसॉर्ट, म्हणजे तिथे लग्न वगैरे पण होतं. तर मी तोच का चूज केला त्याच्यामागे पण रिझन आहे, कारण की मी 4-5 पॅन्चूर हॉलमध्ये कॉल केलेले, म्हणजे आज ॲक्च्युली खूप ठिकाणी लग्न आहेत. तर पण असं झालं की अगर मी तिथे जाऊन माझी हिंमत नाही झाली या, मला अनकम्फर्टेबल फील झालं, म्हणजे नाही असं वाटलं की आपण बाबा जाऊया इकडनं, नाही चांगलं वाटत आहे. तर ॲटलिस्ट रेस्टॉरंट असेल तर आम्ही जाऊन तिकडनं जेवून घरी येऊ शकतो. नाही तर माई तर मला काय करेल ना, मला त्याचा अंदाजा पण नाही आहे. माई जाम बेकार आहे, मग ती माझी हालत खराब करून टाकेल तिकडे. त्याच्यामुळे ऑप्शन तर ठेवलेलं आहे की अगर तिकडे समजा हे चॅलेंज नाही पूर्ण झालं आणि मी इकडे अशी मदत होते ना हे मध्ये की मी जाणार पण तिकडे ॲक्च्युअलमध्ये गेल्यानंतर माझी हवा टाईट होते की मला माहिती आहे का की मी पहिला पण ट्राय करून झाली, म्हणजे ट्राय केलं आहे, व्हिडिओ नव्हता बनवला पण मी ट्राय करत होती की जायचं, पण माझी बिलकुल हिंमत नाही होत. आता तर मी बोलते मी जाणार फुल पटेली मारते, हमसे ना हो पाएगा तो. म्हणून मी तो एक ऑप्शन ठेवला भाई, रेस्टॉरंटमध्ये ॲटलीस्ट तिला घेऊन येऊ शकतो तर ती काय नाही बोलणार, नाही तर ती माझी धुलाई करेल तिकडेच. पण हम जाएंगे
ये प्लॅन हम सक्सेसफुल करके रहेंगे. कारण मला असं वाटतं प्रत्येकाच्या ना असं टू डू लिस्टमध्ये असणार, ड्रीम लिस्टमध्ये, की हे म्हणजे असं काहीतरी असं अफलातून काहीतरी करायचं जे आपल्याला लाईफ टाईम मेमरीमध्ये लक्षात राहायला पाहिजे. तसंच माझं पण हे एक ड्रीम आहे की मला करायचं असं. मी करू शकणार आहे. आय होप सो. क्रॉस द फिंगर. मी करणार आहे. अरे मग मला नाही. खूप सुंदर आहे यार यांचं हे एंट्रन्सच. क्यों दिखे मुझे तू सिरहाने मेरे, सोच के तेरी बातें हम मुस्कुराने लगे. मायरी सरसो का साग. इकडे लाईव्ह रोटी चालू आहे. मके की रोटी. नाही नको मला. स्टार्टर चालू केलंय. दही वडा घेतलाय आणि समोसा आणि पनीरचं आहे स्टार्टर. लाईव्ह काउंटर चालू आहे. घेऊन आली गार्लिक ब्रेड आणि पिझ्झा. दिल तेरे बिन धड़के ना, एक तू यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना. धड़कन ये कहती है. जी लोक डायटिंग वरती त्या लोकांसाठी स्पेशल तरी पाणीपुरीचं काउंटर असते. पण आपण दिसत नव्हतं कुठे. आम्ही मोठं कधीच नसेल, पण असं नाहीये, आहे ते. पण मला दाखवते. आता मला भेटलंय ते. आम्ही आले पाणीपुरी अटॅक करायला. पनीर आहे. पनीर टमॅटो चाट आहे आणि ते पाणीपुरी आहे. तेरे संग एक खुमारी है, तेरे संग चैन भी मुझको, तेरे संग बेकरारी है. भूल गया जग सारा तेरे. इकडे लाईव्ह ती लोक दाखवतात पण आहे. हे आमच्या सगळ्या लोकांसाठी आहे. चाट काउंटर झालेलं आहे. मेन कोर्स आम्ही नाही खाल्ला. स्टार्टर झालेलं आहे. आता टाईम आहे डेझर्टची. डेझर्टनी पोट भरेल लवकर म्हणून जास्त डेझर्टचं जास्त लागत होती. सो जलेबी आणि ती आहे रबडी. तुला पाहिजे? मी एकच खाणार आहे. हा बस आता हे टाक वाटून. रबडी आणि जलेबी प्लस रबडी हॅवेन आहे. बस उद्या जीप मध्ये ती. खा. तेरी लाडो परदेस होई है. तेरे शब्द नाड़ा छड़िया आवा सखियों ने मेरा सजना. ह्या लोकांचं फोटो सेशन चालू इकडे आता. मला असं वाटलेलं की आम्हाला खूप असं अनकम्फर्टेबल
कारण की इकडे गाणी चालू आहेत ना तर कॉपीराईट येतं. क्यों दिखे मुझे तू सिरहाने मेरे, सोच के तेरी बातें हम मुस्कुराने लगे. तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है दस्तक, और कुछ ना जानू मैं बस इतना ही जानू. चन्ना वे कुछ तो है तेरे मेरे दरमिया क्यों लगे. तेरे नीले नीले नैनों से शबनम पीलूं, तेरे नीले नीले होठों का सरगम पीलूं. हे लास्ट आजचं त्याच्यावर संपलेलं आहे आजचं लग्न. आता घरी. छान लग्न होतं, सगळं अरेंजमेंट मस्तच होती. खूप एन्जॉय केलं, खूप खाल्लंय जबरदस्त. अशी कोणती डिश नाही सोडली आहे. आम्ही मेन कोर्स एक पण नाही खाल्लं, पण जे पण चाट होतं, स्टार्टर होतं आणि डेझर्ट होतं, सलाड होतं, पान सगळं A to Z खाल्लेलं आहे. मस्त होतं. आणि यांचं फोटो सेशन संपत नाही आहे, 11 वाजलेत, चालूच आहे. सो जसं तुम्हाला मी सांगितलं होतं आधी की मी एका स्ट्रेंजरच्या लग्नात जाणार आणि ही सगळ्या गोष्टी होणार होत्या. तो सगळा एक प्रँक होता गाईज. तर असं काहीच नव्हतं आणि आम्ही कुठल्या स्ट्रेंजरच्या लग्नात नाही, आम्हाला प्रॉपर लग्नाचं इन्व्हिटेशन होतं म्हणून आम्ही आलेलो. पण मला एकदा तरी असं करून बघायचं की कसं फील होतं, काय असतं. आणि जेव्हा मी स्टार्टिंगपासून आम्हा लोकांना, आम्ही एवढं जास्त कोणाला इथे ओळखत नव्हतो, पण आम्हाला इन्व्हिटेशन होतं म्हणून आम्ही आलेलो. तर आम्ही जसं एंटर केलं, आम्ही तर थोडे बहुत फोटो काढले स्टार्टिंगला एंट्रन्सच्या इथे, आणि त्यानंतर आम्ही जे खायला स्टार्ट केलं आहे तर नॉन स्टॉप आम्ही फक्त खाल्लं आहे. पण भारी होतं, A to Z वस्तू ना जबरदस्त होता खायला, खूप अमेझिंग होतं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट सेक्शन नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फ्रेंड अँड फॅमिलीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लग्न मस्त होतं, छान होतं. तुला तर आवडणार. खाल्लं एवढं खाल्लं की आता महिनाभर उपवास करायला लागणार आहे. तिथं फट्टे जिम आहे, तिथं जिम करून तिथं कमी पण करेल, आमचं जी बँड वाजेल. तिने ते एवढं खाल्लंय ना नॉनस्टॉप, स्टार्टिंग पासून एंड पर्यंत. हर एक पण चीज सोडली नाही तिने.